नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या. इराण, अमेरिका, इस्रायल संघर्षाचे परिणाम भारतातही जाणवत आहेत, ज्यामुळे बेळगावसह अनेक शहरांमध्ये एलपीजी गॅसच्या पुरवठ्यात तात्पुरत्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील तणावामुळे व्यावसायिक सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नाहीत, ज्याचा थेट परिणाम हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि घरगुती वापरकर्त्यावर दिसून येत आहे. जर पुढील काही दिवसात पुरवठा सुधारला नाही तर शहरातील हॉटेल्स आणि व्यवसाय तात्पुरते बंद पडू शकतात. बेळगावमध्येही याचा परिणाम दिसून येत आहे. दरम्यान शहरातील 50% हॉटेल्स बंद पडण्याची शक्यता असल्याची माहिती हॉटेल व्यावसायिक अंकुश केसरकर यांनी तरुण भारत न्यूजशी बोलताना दिली. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून पुरवठा लवकरच सुरू न झाल्यास शहरातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट बंद करावी लागू शकतात, असा इशारा बेंगळुरू शहरातील हॉटेल्स संघटनेने दिला आहे. असोसिएशनचे अध्यक्ष पी.सी. राव यांनी सांगितले की 9 मार्चपासून हॉटेलांना व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा थांबवण्यात आला आहे. यामुळे हॉटेल उद्योगावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेक विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच रोजच्या जेवणासाठी हॉटेलावर अवलंबून असलेल्या लोकांसाठी हा क्षेत्र अत्यावश्यक सेवा पुरवते, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एलपीजी सिलेंडरच्या दरवाढीबाबत केंद्र सरकारवर टीका केली. सध्याच्या परिस्थितीत एलपीजीच्या किमतीत वाढ करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. बेळगाव शहरातील आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींना लक्ष्य करून हनी ट्रॅप रचणाऱ्या फॅशन डिझायनर दीपा आवडगी, वय 33, राहणार महालिंगपूर, जिल्हा बागलकोट, हिला टिळकवाडी पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियावर ओळख वाढवून ती श्रीमंत व्यक्तींना लॉजमध्ये बोलावित असे आणि त्यानंतर पैसे व मौल्यवान वस्तू लंपास करून त्यांना नंतर ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात तिचा साथीदार शिवानंद मंडपती हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तो या महिलेस उच्चभ्रू लोकांची माहिती पुरवत असल्याचे समजते. पोलिसांनी आरोपीकडून सुमारे 32,86,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यात 2 आलिशान कार, 11 मोबाईल फोन आणि 1 टॅबलेटचा समावेश आहे. प्रकरणाचा पुढील तपास टिळकवाडी पोलीस करत आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. डी.के. हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्ण दालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्ण दालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या डी.के. हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव आणि तेली पाटील गली, शहापूर, बेळगाव येथील आमच्या शोरूमला. बेळगाव शहरातील वडगाव, रयत गल्ली, ढोर गल्ली व धामणे रोड क्रॉस वार्ड क्रमांक 39 परिसरातील दूषित पाणी पुरवठ्याच्या समस्येविरोधात रविवारी मंगळवारी महापालिकेवर धडक मोर्चा काढला. वारंवार तक्रारी करूनही समस्या सुटत नसल्याने संतप्त महिलांनी आक्रमक भूमिका घेत महापालिकेत शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस व नागरिकांमध्ये झटापटही झाली. आंदोलनकर्त्यांनी महापालिकेच्या पायऱ्यावर बसून घागरी बडवून तसेच जोरजोरात आक्रोश करत निषेध नोंदवला. 2 दिवसात समस्या न सुटल्यास अधिकाऱ्यांना दूषित पाणी पाजण्याचा सज्जड इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान संबंधित भागात नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हा मोर्चा राजू मर्वे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 3 दिवसापूर्वी 60 रुपयांची वाढ करण्यात आली असतानाच आता एका सिलेंडरनंतर दुसरे बुकिंग करण्यासाठी ग्राहकांना किमान 25 दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे सरकारी अहवालात म्हटले आहे. काळा बाजार रोखण्यासाठी तेल कंपन्यांनी आता डिलिव्हरीच्या वेळी ओटीपी आणि बायोमेट्रिक पडताळणी प्रक्रियाही अत्यंत कडक केली आहे. दुसरीकडे आयातीतील व्यत्ययामुळे व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून पुणे, मुंबईसह अनेक राज्यातील हॉटेल व्यावसायिकांसमोर संकट उभे ठाकले आहे. सणासुदीच्या काळात झालेल्या या दरवाढ आणि नवीन नियमामुळे गृहिणींसह सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. बेळगाव जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर सध्या पुरेसा पेट्रोल साठा असून पुरवठा नियमित सुरू आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सोशल मीडियावर पेट्रोलच्या दरवाढ, टंचाई किंवा अचानक संकटाच्या अफवा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासनाने नागरिकांना या अप्रमाणित संदेशावर विश्वास न ठेवण्याचे आणि घाबरून मोठ्या प्रमाणात साठवणूक करू नये असे आवाहन केले आहे. आंतरराष्ट्रीय तणावामुळे किमतीवर परिणाम होऊ शकतो, परंतु तात्काळ टंचाई किंवा मोठी वाढ होईल असे निश्चित नाही. नागरिकांनी अधिकृत सरकारी स्रोतावरूनच माहिती मिळवावी असे प्रशासनाने सांगितले. तसेच सध्या पेट्रोल पुरवठा सुरळीत चालू असल्याचेही अधोरेखित केले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण यांच्या संयुक्त विद्यमाने टिळकवाडी येथील आर्षविद्या आश्रम येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी आश्रमात राहणाऱ्या 46 मुलींना किराणा, साहित्य, दैनंदिन गरजेच्या वस्तू तसेच सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले। मुलींच्या कल्याणासाठी आर्थिक मदतही यावेळी देण्यात आली। कार्यक्रमादरम्यान मुलींशी संवाद साधत त्यांच्यासोबत वेळ घालवण्यात आला आणि केक कापून महिला दिन साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे नेतृत्व क्लबच्या अध्यक्षा विजयलक्ष्मी मण्णिकेरी यांनी केले। सचिव कावेरी करूर यांनी सहकार्य केले, तर कार्यक्रमाचे समन्वयन आशा पाटील यांनी केले। यावेळी सुरेखा मम्मीगट्टी, सविता वेसने आदी उपस्थित होत्या। बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी आयोजित वर्ल्ड हिअरिंग डे कार्यक्रमात सहभाग घेतला। कार्यक्रमाचे थीम होते कम्युनिटीज टू क्लासरूम, हिअरिंग स्क्रीनिंग अँड हिअरिंग केअर फॉर ऑल, ज्याद्वारे ऐकण्याच्या समस्यांचे लवकर निदान, प्रतिबंध आणि सेवामध्ये प्रवेश सुधारण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान डॉक्टर श्रुती BS यांनी सांगितले की बिम्स रुग्णालयात आतापर्यंत 7 क्लोरियल इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या आहेत, ज्यामुळे गंभीर ऐकण्याच्या अडचणी आलेल्या रुग्णांचे जीवन बदलले आहे। या उपक्रमाचा भाग म्हणून UDID कार्डधारक मुलांना मोफत हिअरिंग एड्स प्रदान करण्यात आले, ज्यामुळे पात्र लाभार्थ्यांना आवश्यक मदत मिळेल। शुभ मुहूर्त गुंतवणुकीचा व्याज दर कमी होण्यापूर्वीचा 31 मार्च पूर्वी लोकमान्य सोसायटीमध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा 10% आकर्षक व्याजदर। 1 एप्रिल पासून लोकमान्यांच्या सर्व योजनांवरील व्याजदर कमी होणार, म्हणूनच आजच निर्णय घ्या। अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050। लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत, नियम व अटी लागू। कर्नाटक राज्यातील किमान वेतन सुधारणा प्रकरण 7 वर्षांनंतरही प्रलंबित आहे, कारण सरकारकडून अंतिम अधिसूचना अद्याप जाहीर झालेली नाही। यामुळे राज्यातील लाखो असंघटित कामगारांचे वेतन प्रश्नात अडकले आहे। बेळगाव येथील कर्नाटक राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि आमदार आसिफ सेठ यांना सोमवारी निवेदन सादर करण्यात आले। संघटनेच्या अध्यक्षा मंदा नेवगी यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांनी स्वीकारले। संघटनेने सरकारकडे तातडीने किमान वेतन जाहीर करण्याची मागणी केली असून लवकर निर्णय न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची धगधगती शौर्यगाथा दर्शवणारे प्राचार्य वसंत कानेटकर लिखित शिवगणेश प्रोडक्शन निर्मित येथे ओशाळला मृत्यू या ऐतिहासिक नाटकाचे 2 प्रयोग महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आले आहेत। या नाटकात छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रमुख भूमिकेत गणेश ठाकूर, महाराणी येसुबाईच्या भूमिकेत डॉक्टर सोनाली लेले, तर औरंगजेबाच्या भूमिकेत कृष्णा देसाई हे असून सदर अजरामर नाटक सर्व बेळगावकरांनी आवर्जून पाहावे असे आवाहन प्रसिद्ध मराठी चित्रपट लेखक, दिग्दर्शक, निर्माते दिग्पाल लांजेकर, पावनखिंड, फतेह शिकस्त, शेर शिवराय, रणपती शिवराय, फरजंदकार यांनी केले आहे। सदर प्रयोगातून मिळणारा नफा हा युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमासाठी उपयोगात आणला जाणार आहे। रविवार दिनांक 15 मार्च रोजी दुपारी 3 व सायंकाळी 7 असे 2 प्रयोग होणार आहेत। देणगी प्रवेशकासाठी 7019668025, 8762764593 आणि 8904197969 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। मंगळवार दिनांक 10 मार्च रोजी पहाटे उसगाव विभागातील बसुर्ती क्रॉस येथे काकड आरती कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला। भाजप बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष विनय विलास कदम यांच्या हस्ते श्री ज्ञानेश्वर महाराज व श्री तुकाराम महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले। त्यानंतर नित्य परंपरेनुसार काकड आरती करण्यात आली। कार्यक्रमाला हबप बाळू भक्तीकर महाराज तसेच उसगाव बेळगुंदी परिसरातील वारकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पारायण मंडळाच्या वतीने विनय कदम यांचा भगवा फेटा, हार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। बेळगावातील जुने भाजी मार्केट मार्गावर खड्ड्यामुळे वारंवार अपघात होत असल्याची घटना समोर आली। याच ठिकाणी 2 वाहनांचा किरकोळ अपघात झाला, तसेच एक गर्भवती महिलाही पडल्याची घटना घडली। स्थानिक युवकांनी तत्परता दाखवत महिलेला तातडीने दवाखान्यात दाखल केले। त्यानंतर परिसरातील युवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत नागरिकांच्या सुरक्षेसाठी खड्डा कॉन्क्रीटने बुजवून टाकला। यावेळी PSI मठपती, पंकज जाधव, अप्पू जाधव, अयाज व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते। नागरिकांनी युवकांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले आहे। कर्नाटक राज्य बार कौन्सिलची निवडणूक बुधवार दिनांक 11 मार्च रोजी पार पडणार असून 25 जागेसाठी राज्यभरातील 149 उमेदवार रिंगणात उतरले आहेत। या निवडणुकीत एकूण 70,444 मतदार मतदान करणार आहेत। बेळगाव जिल्ह्यातून ॲडव्होकेट विनय मांगलेकर, ॲडव्होकेट SS केवळ सण्णावर, ॲडव्होकेट सुषमा पाटील, ॲडव्होकेट चन्नबसप्पा बागेवाडी, ॲडव्होकेट ईश्वर पाटील, ॲडव्होकेट विनोद पाटील, ॲडव्होकेट शिल्पा सौदत्ती आणि ॲडव्होकेट कलमेश किवड हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत। उमेदवारांची संख्या मोठी असल्याने निवडणुकीत चुरस वाढली असून यासाठी गेल्या 1.5 महिन्यापासून राज्यभर उमेदवारांनी जोरदार प्रचार केला आहे।
घरगुती LPG सिलेंडरच्या किमतीमध्ये 3 दिवसापूर्वी 60 रुपयांची वाढ करण्यात आली असतानाच आता एका सिलेंडरनंतर दुसरी बुकिंग करण्यासाठी ग्राहकांना किमान 25 दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे सरकारी अहवालात म्हटले आहे. काळा बाजार रोखण्यासाठी तेल कंपन्यांनी आता डिलिव्हरीच्या वेळी OTP आणि बायोमेट्रिक पडताळणी प्रक्रियाही अत्यंत कडक केली आहे. दुसरीकडे आयातीतील व्यत्ययामुळे व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून पुणे, मुंबईसह अनेक राज्यातील हॉटेल व्यावसायिकांसमोर संकट उभे ठाकले आहे. सणासुदीच्या काळात झालेल्या या दरवाढ आणि नवीन नियमामुळे गृहिणींसह सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनेल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.